2025 सालीपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि परळीचा आमदार होऊन मंत्रिपदाची शपथ घ्यायची होती। मागील काही काळात महाराष्ट्रात सर्वाधिक गाजलेला बीड जिल्हा आणि याच बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघ मुंढे यांचा गड। पण आता तिथं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू झालेलं राजकारण एक नवे प्रकरण समोर घेऊन येत आहे। वाल्मिक कराड, बाळा बांगर आणि खुद्द मुंढे या तिघांच्या भोवती फिरणारं राजकारण एक नवीन स्फोटक वळण घेत आहे। बाळा बांगर यांच्या पत्नीचा व्हायरल झालेली एक ऑडिओ क्लिप, त्यानंतर कराड यांच्यावर बाळा बांगरने केलेले धक्कादायक आरोप आणि आता रेकॉर्डिंग युद्ध, हे सगळं परळीतला रणसंग्राम उघड करतंय। सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेली बाळा बांगर यांच्या पत्नी आणि वाल्मिक कराड यांच्यातील बातचीत। आता वाल्मिक कराड म्हणतो। अच्छा, ते परळीचे वाल्मिकांना का? हो ताई, हो। केवळ वैयक्तिक नव्हती, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी नांदवणं, त्याला समजावून सांगा, अशी सगळी स्टोरी होती, ज्यामुळे बाळा बांगरला अडचणीत आणायचा डाव होता असा अंदाज लागतो। बाळा बांगर वाल्मिक कराडच्या विरोधात गेला, त्यामुळे ही क्लिप आता समोर आणली गेली अशी देखील चर्चा आहे। पण बाळा बांगरनी याला आता ओपन चॅलेंज दिलंय। तुम्ही आता रेकॉर्डिंग बाहेर काढलीत तर मलाही तोंड उघडायला भाग पाडलंय, असा थेट इशारा बाळा बांगरनं दिलाय। रेकॉर्डिंग तर येणारच बाहेर, आता रेकॉर्डिंगचा खेळ सुरू झालाय आणि या सगळ्या गदारोळात सगळ्यात मोठा बॉम्बच आता बाळा बांगरने फोडलाय। त्याच्यामध्ये धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांना बाजूला सारून वाल्मिक कराड यांना परळीतून उमेदवारी आणि नंतर मंत्रिपद हवं होतं। चक्क धनंजय मुंडेंना जीवानिशी संपवायचं असं प्लॅनिंगच कराडचं होतं, असा दावा बांगर यानं केलाय। 2025 सालीपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि परळीचा आमदार होऊन मंत्रिपदाची शपथ घ्यायची होती। त्यांनी ऑडिओ पुरावे देखील त्याच्याकडे आहेत असं देखील म्हटलंय आणि ते पुरावे तो आता धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांना देणार आहे असं तो म्हणतोय। आता वाल्मिक तर सगळंच काढतो ना, त्यांनी चालू केलं तर अंतच मी करणार आहे। तुम्ही सुरू केलं पण संपवणार मी, असा थेट इशारा त्यानं दिलाय। याच वादात आणखी एक गंभीर आरोप बाळा बांगर यांनी केलाय की महादेव मुंडे याची हत्या कराडच्या मुलानं आणि गुंडांनी केल्याचा थेट आरोप त्याचा आहे। कळबळजनक दावा असा आहे की बाळा बांगर म्हणतोय की महादेव मुंडेंच्या गळ्याच्या मांसाचा तुकडा कराड समोर ठेवण्यात आला होता। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळ्यावर खोल जखमा असल्याचा उल्लेखही झालाय। आता हा दावा जर खरा ठरला तर हे प्रकरण निव्वळ राजकारणाचं राहत नाही, तर ते गुन्हेगारी कटाचं बनतं। बाळा बांगर याचा आणखी एक आरोप आहे, तो म्हणजे महादेव मुंडे प्रकरणातला आय विटनेस देखील वाल्मिक कराडनं संपवलाय। हा आरोप अत्यंत गंभीर आहे। जर आय विटनेस गेला तर सत्य कायमचं संपवलं जातं, लपवलं जातं। बांगर असं म्हणत आहे की रेकॉर्डिंग आहेत, पुरावे आहेत आणि आता सगळं मी बाहेर काढणार आहे, ते सगळं बाहेर येईल। रेकॉर्डिंग बाहेर आणण्याची सुरुवात तुम्ही केली आहे, संपवणार मी आहे। त्यामुळे महादेव मुंडे हत्या प्रकरणातील या नव्या ट्विस्टमुळे कृषी विभागाच्या खरेदी प्रकरणात क्लीन चिट मिळालेल्या धनंजय मुंडेंनाही पुन्हा त्रास होऊ शकतो असं म्हटलं जात आहे। राजकीय खेळीच्या या जाळ्यात कोण खरं आणि कोण खोटं हे सिद्ध होईपर्यंत सगळेच संशय त्या भोवऱ्यात सापडले आहेत। मात्र आपल्यावर आरोप झाले तरी बाळा बांगरनी सडेतोड उत्तर दिलंय। मी काही चुकीचं केलं असेल तर महाराष्ट्रच काय देश सोडून जाईल असं तो म्हटलाय। सध्या बाळा बांगर, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या भोवती एक रेकॉर्डिंग वार सुरू आहे। एक रेकॉर्डिंग ते समोर आणत आहेत। हे केवळ राजकारण नाही तर सत्ता, वैर, संशय आणि कटकारस्थान असं सगळं, असं बरंच काही परळीच्या राखेत दडलंय। हे प्रकरण काय वळण घेतं, यात कोण कोण दोषी सापडतं हे येत्या काळात स्पष्ट होईलच। मात्र या सगळ्या प्रकरणात तुमचं मत काय आहे? सत्य बाहेर येईल का, की ते तसंच बीडच्या राखेत दडलेलं राहील? कमेंट करून नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।